काय नाव आपलं? राहुल ढामाले. राहुल डामाले. आत्ता वय किती आहे? 48. आत्ता 48 आहे की नाही? आणि आपल्याकडे आला त्यावेळेला 42 वय होतं, 42 आहे की नाही? कोणाकडे आपल्याकडे म्हणजे कोणाकडे आला तुम्ही? संतोष ढगे. हां, डॉक्टर संतोष ढगे सरांच्याकडे आला, आहे की नाही? तुम्हाला सिव्हिअर मायट्रल वॉल स्टेनॉसिसचा त्रास होता आणि मायट्रल वॉल एरिया फक्त 1.1 स्क्वेअर सेंटीमीटर होता, बरोबर की नाही? 1.1 नंतर आता 1.9 स्क्वेअर पण झालेला आहे तो आता. आलेला आहे की साईज नाही? वाढली आहे. साईज वाढली, चेस्ट पेन विषय कुठला दादा राहिलेला नाही आहे. राहिला नाही, आहे की नाही? व्यवस्थित झालं माझं. व्यवस्थित आहे, छान आहे. मग आपल्याला हेच ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. आणि तुम्हाला ऑपरेशन केव्हा सांगितलं होतं करायला? ऑपरेशन 2002 साली करायला सांगितलं होतं. आज 2026 आहे. 26. आजची तारीख म्हटलं तर आज 28 एप्रिल 2026 आहे. म्हणजे तब्बल 24 वर्षापूर्वी तुम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं होतं. आणि 24 वर्ष आज आपल्याला ऑपरेशन तुमचं वाचलेलं आहे की नाही? आता याच्यामध्ये ऑपरेशन का वाचवायचं असतं? तर ऑपरेशन जेवढा वाचवण्याचा प्रयत्न करता येईल आपल्याला तेवढं तो प्रयत्न करायचा असतो. कारण जर तुम्ही वॉल चेंज केला तर वॉल चेंज केल्यानंतर तो चेंज केलेल्या वॉलला एक लाईफ असतं. हे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही स्वतः इंजिनियर आहे की नाही? हा, ऐकूनच माहिती असतं ह्याच्यामध्ये काय. हां, एक त्याचं 10 वर्षाचं त्याचं लाईफ असतं. हे 2 टाईपचे वॉल असतात. एक टिश्यू वॉल असतो, एक मेटॅलिक वॉल असतो. त्यातला टिश्यू वॉल जो आहे त्याचं 10 वर्षाचं लाईफ असतं आणि मेटॅलिक वॉल आहे त्याचं साधारण 15 ते 20 वर्षाचं लाईफ असतं, बरोबर? आता तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, सिव्हिल इंजिनियर आहात नाही का? बरोबर आहे. मला सांगा, आता 10 वर्षाचं त्याचं लाईफ आहे, बरोबर? मग 10 वर्षानं काय करायला लागणार? चेंज करायला लागणार, बरोबर की नाही? रिप्लेस करावं लागणार. आता तुम्ही जेव्हा पहिल्यांदा इथे आला तेव्हा तुमचं वय 42 होतं, आता वय 48 आहे, बरोबर? मग त्यावेळेला आणि तुम्हाला तर ऑपरेशन त्याच्याही अगोदर सांगितलं होतं, ओके? मग मला एक सिंपल कल्पना करा की आता तुमचं जर वयाच्या 42व्या वर्षी किंवा 40व्या वर्षी जर वॉल रिप्लेस झाला असता, टिश्यू वॉल जर बसवला असता, तर वयाच्या 50व्या वर्षी काय करायला लागलं असतं? पुन्हा रिप्लेस करावं लागलं असतं. आता याच्यामध्ये ट्विस्ट काय असतो किंवा ट्रिक्स काय असतात? तर असं किती वेळा चेंज करायचं? तर तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, बरोबर की नाही? मला सांगा, एखादी गोष्ट आपण किती वेळा बदलू शकतो? त्याला काही लिमिटेशन असतात की नाही? तसं हा जो वॉल आहे याच्यामध्ये पहिलं ऑपरेशन जे आहे वॉल रिप्लेसमेंटचं ते हॅपी गोल आहे, छान होणार. दुसरं ऑपरेशन जे आहे ते मेडिकल सायन्स सांगते की ते थोडं रिस्की असतं, बरोबर? आता रिस्की का? तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे. एखादी वस्तू त्या ठिकाणची काढायची आणि पुन्हा दुसरी बसवणं हे सोपं असतं का? नसतं, बरोबर की नाही? तेवढं सोपं नसतं. सो मेडिकल सायन्स काय सांगते की दुसरं ऑपरेशन हे खूप डिफिकल्ट असतं. तरी सुद्धा ते होतं, नाही यशातला भाग नाही. परत मला सांगा की परत तिसऱ्यांदा ज्यावेळेला तुमचं 60मध्ये तिसऱ्या ऑपरेशनची वेळ येईल, त्यावेळेला मेडिकल सायन्स सांगतं की ते ऑपरेशन खूप रेअरली होतं. रेअरली म्हणजे काय? ते 100 लोकांमधल्या 2-4 लोकांमध्ये होणार. आता ते जरी रेअरली असलं तरी तिसरं ऑपरेशन आहे, जरी झालं तरी त्याची डिफिकल्टी लेवल ही अजून वाढलेली असणार आहे, बरोबर आहे? मग काय करणार? मग अशा वेळेला जर आपण असा विचार केला की आपलं ऑपरेशन आपल्याला वाचवता येते का? किंवा आपलं ऑपरेशन आपल्याला पुढं ढकलता येते का? 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, मग असा काही आपण प्रयत्न करता येतोय का? तर तो करायला हवा की नाही आपण, बरोबर की नाही? आणि त्या दृष्टीनं मग तुम्ही इथे आलात, ढगे हेल्थ केअरमध्ये आला. आज गेली जवळजवळ 6 वर्ष आपल्या इथं ट्रीटमेंट चालू आहे. त्याचा परिणाम पहिला काय झाला? घेतल्यामुळे माझे सगळे आजार दूर झाले. हां चेस्ट पेन वगैरे व्हायचे म्हणजे हां, साईज होत चालली होती, साईज पण वाढली, जवळजवळ डबल झाली, आहे की नाही? आता तुम्ही व्यवस्थित हां, तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात म्हटल्यानंतर तुम्हाला साईटवर जाणं वगैरे ह्या गोष्टी कराव्या लागत असतील, आहे की नाही? सगळी कामं करता, आहे की नाही? मग मग मला एक सांगा की मग ऑपरेशन कशासाठी करायचं आपण? ऑपरेशन करून काय मॅरेथॉनला जायचं आहे का? नाही जायचं. आपली डे टू डे कामं जर आपली होत असतील तर आपण ऑपरेशन जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं आता तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात, एकदम व्यवस्थित. काही आहे की नाही? मग एकंदरीत समाधानी आहात का? 1 तास चालू शकतो मी, एवढा स्टॅमिना. एवढा वाढला स्टॅमिना, 1 तास चालू गुड, शकतो नॉनस्टॉप. पण एवढं चालू नका, हां, थोडंसं आपल्याला, हां, 30 मिनिटं चालतो मी. हो ठीक आहे, पण चालू शकता. इतकी कॅपॅसिटी तुमची आता वाढलेली आहे की नाही? हां, तर एकंदरीत समाधानी आहात? 100%. हो ना? चालेल, ठीक.